ही गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे, की आयुष्यात काहीच फुकट मिळत. आईची माया सोडून करायची म्हणजे दुसरं काहीच फुकट मिळत नाही. यू पे इन कॅश ऑर काइंड. तर त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंमत समजली पाहिजे आणि ती गोष्ट मिळवायला तुम्ही तेवढे मेहनत केली पाहिजे. तर मुलांना जर फुकट गोष्टी मिळत राहिल्या म्हणजे आता मला फायनान्शियली शक्य आहे, माझ्या मुलगाने हे मागितलं मी देऊन टाकलं, पण मग तुम्ही म्हणाल की मुलं बिघडतायत आणि त्यांना वळण लागत नाही. फॉर एक्झाम्पल एक एक इन्सिडेंट सांगतो. मी मुलांना दिवसभर मेथी आणि पालक आणि हे सगळं आम्ही जुड्या बांधल्या आणि त्यानंतर आम्ही मॅकडॉनल्डमध्ये गेलो, कारण मुलं मॅकडॉनल्ड करत होते आणि मॅकडॉनल्डमध्ये बर्गर खाऊन बिल आलं आणि म्हटलं की तुम्ही टोटल दिवसात जेवढ्या मेथीच्या जुड्या बांधल्या आहेत ना, टोटल दिवसात, तर 20 रुपयाला त्या विका आणि त्याच्यामध्ये बघा तर आपलं बिल सुद्धा होणार नाही, मॅकडॉनल्डचं बिल पे करता येणार नाही. तर हे लक्षात घ्या की हा बर्गर खाताना लक्षात घ्या की त्यातलं लेट्यूस आहे, हे सगळं दिसतंय, त्याला किती मेहनत लागली आहे आणि तुम्ही किती सहज प्रमाणे 200, 250, 300 रुपये देऊन खाताय. हे तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला अन्नाची किंमत कळते. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही कुठली गोष्ट वापरताना हे बघा की दोन गोष्टी, की इज इट वर्थ आणि दुसरं बघायचं आहे, एम आय वर्थ इट.